छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचा 422वा जन्मोत्सव सुरू आहे। मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला या निमित्ताने लाखो जिजाऊ भक्तांची मांदियाळी जमली असून जय जिजाऊंच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला आहे। सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ मासाहेबांना त्यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ महाराज की जय। जय जिजाऊ, जय। यावेळी महासाहेब जिजाऊ यांचे वंशज लखोजी राजे जाधव तसेच जिजाऊ प्रेमींनी जय जिजाऊ जय शिवराय असा जयघोष करून परिसर दणाणून सोडला। 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस। राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर आज आणि मी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर आणि जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर आज पहिलीच ही राष्ट्रमाता जिजाऊची महापूजा आज या ठिकाणी संपन्न झाली। मी मा जिजाऊला मनापासून वंदन करतो। मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर रयतेचं राज्य निर्माण व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रयत्न केले। आजही आमचं सरकार, महाआघाडीचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणारं हे सरकार आहे। मी मा जिजाऊच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की भविष्यामध्ये या महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, भूमिहीन जो कोणी रंजलेला, गांजलेला, दुःखी, कष्टी माणूस या 11.5 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी या महाआघाडीच्या सरकारच्या माध्यमातून त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मा जिजाऊ शक्ती देव, प्रेरणा देऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे त्याच पद्धतीचं रयतेचं राज्य माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं आणि माननीय सोनिया गांधी यांच्या आशीर्वादानं या राज्यामध्ये निर्माण होऊ दे एवढीच प्रार्थना मी जिजाऊच्या चरणी आज या ठिकाणी केलेली आहे। या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सिंदखेड राजा येथे येत असतात। आज सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी यांची रीघ लागली आहे। सर्व सिंदखेड राजा या नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राजे जाधव परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज महाराष्ट्र नव्हे भारतभरातून या ठिकाणी जे जिजाऊ भक्त येत आहेत त्या सर्व जिजाऊ भक्तांना माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी येऊन राजमाता जिजाऊ मासाहेबांचं शांततेनं या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि शिवरायांना ज्या परिस्थितीमध्ये मा जिजाऊ साहेबांनी तयार केलं आणि स्वतः तयार होऊन आपल्या मुलाला या पाचशाहीच्या विरोधामध्ये लढवलं आणि एक मोठं स्वतःचं एक राज्य त्यांनी स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून। त्या जिजाऊ साहेबांची आज जयंती आहे। आज मी आमच्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, किनगाव राजा, आडगाव राजा, मेहुणा राजा, उंबरठ आणि जवळखेड या परिसरातील जे आमचे राजे जाधवांचे गावं आहेत त्या सर्व जाधव परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून या उत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊ प्रेमी
जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात। जिजाऊ जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना, तर जिजाऊ पुरस्कार कोण बनेगा करोडपती विजेता बबिता ताडे यांना सन्मानित केला जाणार आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे उत्साहाचं वातावरण आहे। घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, केल्याशिवाय गत नाही समाईच्या वाटीला, आणि या शिवाजी महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला। एकेकाळी अशी परिस्थिती होती, मृत्यूचा पाया बांधायची आपली जात होती, प्रजेचं जिना हराम केलं होतं, प्रजेचा तो क्षय सुरू होता। कोण थांबवणारे सगळं, कोण थांबवणारे सगळं? ही परिस्थिती आता आपल्याला बदलणं शक्य नाही। जो तो हेच बोलू लागला तेव्हा या भूमीत पिता पुत्र जन्माला आले, ते म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शंभूराजे। असं म्हणतात मोठी माणसं जन्माला येतात या सुंग्यांच्या पोटी नव्हे, तर वाघ जन्माला येतो तो वाघिणीच्या पोटी, छवा जन्माला येतो तो सिंहिणीच्या पोटी, हत्ती जन्माला येतो तो हत्तीनीच्या पोटी, आणि माझा शिवराय जन्माला येतात ना ते फक्त जिजाऊ साहेबांच्या पोटी, ते फक्त जिजाऊ साहेबांच्या पोटी। हुशार, जिद्दी, कणखर, आत्मविश्वास मुलगा जन्माला येईल, ती माऊली किती महान असेल जरा विचार केलाय का? गेली 350 वर्ष मराठी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शिवराय आणि त्यांचे पुत्र शंभूराजे यांचा तर नुसतं नाव ऐकताच काळात आवाज घुमतो। वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजितो दात, ही मर्द मराठ्याची इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं पान म्हणजे शिवरायांचा इतिहास। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।